नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भावनिक बुद्धिमत्ता हा भाग लक्षात घेतोय. त्याच्यामध्ये आपण त्याची संकल्पना, व्याख्या, घटक आपण लक्षात घेतलेले आहेत. भावनिक बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे देखील आपण लक्षात घेतलेले आहेत. आज आपण भावनिक बुद्धिमत्तेसाठी जी कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्य आपण लक्षात घेतोय. त्याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत. एक वैयक्तिक कौशल्य, दुसरं सामाजिक कौशल्य. वैयक्तिक कौशल्य म्हणजे आपण स्वतः कसे व्यवस्थापित करतो, आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करतो, हे याच्या अंतर्गत आपण 3 मुद्दे लक्षात घेतले आहेत. एक मुद्दा म्हणजे आत्मजागरूकता. आता आत्मजागरूकतेमध्ये पुन्हा भावनिक जागरूकता, अचूक आत्ममूल्यांकन आणि आत्मविश्वास हे 3 मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. आता भावनिक जागरूकता म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या असणाऱ्या भावनांबद्दल तुम्ही किती जागरूक आहात, तो भाग या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये अचूक आत्ममूल्यांकन असं लक्षात घेतलेलं आहे. आता आपण आपणा स्वतःला किती चांगल्या प्रकारे जज करू शकतो किंवा केलेला आहे का, हा प्रश्न इथं निर्माण होतो. म्हणजे तुम्हा स्वतःला किती ओळखता, तुम्हाला तुमच्या शारीरिक, मानसिक ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचं किती ॲक्युरेट माहिती झालेली आहे, ज्ञान झालेलं आहे. म्हणजे तुमच्या शारीरिक प्रकारच्या ज्या क्षमता आहेत, म्हणजे तुम्ही किती व्यायाम करू शकता, तुम्ही किती चालू शकता, तुम्ही किती पोहू शकता, ताट एका ठिकाणी किती वेळ उभा राहू शकता, किती वेळ बसू शकता वगैरे, किती तुम्ही जेवू शकता, तुम्ही किती वेळ भूक थांबवू शकता, किती वजन उचलू शकता वगैरे वगैरे, किंवा कोणत्याही प्रकारचं शारीरिक काम तुम्ही किती वेळ सलगपणे करू शकता, याच्याबद्दलचं मूल्यांकन जे असतं ते शारीरिक असतं. मानसिक मूल्यांकन आहे एखादी गोष्ट, म्हणजे तुमची सहनशक्ती किती आहे, सहनशीलता किती आहे, तुमच्याकडे संयम किती आहे, क्रोध किती आहे, तुमच्याकडे राग, लोभ, मत्सर, अहंकार, स्वार्थ, निस्वार्थ, हे सगळं मानसिक ह्याच्यामध्ये आहे. कोणत्या गोष्टीचा तुम्हाला राग येतो, कोणत्या गोष्टीचं येत नाही, तुमची मानसिकता कधी बदलते, तुम्हाला कशाचा आनंद होतो, तुम्हाला कशाचं दुःख होतं, कोणाबरोबर बोलल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं, कोणाशी बोलायला तुम्हाला वाईट वाटतं, दुःख होतं, हे सगळं मानसिक याच्यामध्ये येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आत्मविश्वास. आत्मविश्वास हे कसं रबरासारखं असतं. म्हणजे कमी आत्मविश्वास किंवा जादा आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स असून उपयोगाचं नाही. रबर कसं ताणलं तर तुटेपर्यंत ताणू नये, आणि अजिबातच ताण नाही की त्याला काही शिथिलता आहे, त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे एका विशिष्ट प्रमाणापर्यंत कमी किंवा जादा त्याला ताण द्यावा लागतो. तसंच आत्मविश्वासाचं आहे. आत्मविश्वास हा आत्मविश्वास तुम्हाला नडतो, आणि कमी आत्मविश्वाससुद्धा तुम्हाला कोणतेही कार्य करायला प्रवृत्त करू शकत नाही. त्यामुळे आत्मविश्वास, म्हणजे स्वतःबद्दल असणारा विश्वास, त्याला आत्मविश्वास असं म्हटलं. आणि आपला आत्मविश्वासच आपल्याला कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती मदत करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो आत्मनियमन, सेल्फ मॅनेजमेंट, सेल्फ रेग्युलेशन.
किती आहे तुमच्याकडं. तुम्ही स्वतःला तुमचा राग तुम्ही कसा नियंत्रित करू शकता, कसं व्यवस्थापित करू शकता, आनंद कसा व्यवस्थापित करू शकता, दुःख कसं परिमार्जन करू शकता वगैरे. विश्वासार्हता, तुमचा स्वतःवर असणारा विश्वास, आत्मविश्वास, तुमचा दुसऱ्यावरती असणारा विश्वास, दुसऱ्यांचा तुमच्यावर असणारा विश्वास. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही किती विश्वासाने पूर्ण करू शकता किंवा एखादी गोष्ट दुसऱ्यांनी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती किती विश्वास ठेवता, हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि हे समजल्याशिवाय आपण सेल्फ रेग्युलेशन किंवा सेल्फ मॅनेजमेंट करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची यातली गोष्ट आहे विवेकबुद्धी. आपण सत्सद विवेकबुद्धी ज्याला म्हणतो, ती विवेकबुद्धी तुमची कितपत जागृत आहे हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला निर्णय घेत असताना, चांगलं वाईट ठरवत असताना, योग्य अयोग्य ठरवत असताना आपल्याला आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करावा लागतो. अनुकूलता म्हणजे एखादी प्रतिकूल गोष्टसुद्धा आपण कशी अनुकूल करू शकतो आणि अनुकूल गोष्टीचा आपण कशा पद्धतीनं संधीमध्ये रूपांतर करू शकतो, फायदा उठवू शकतो. हे क्रिकेट मॅचमध्ये बघा, एखाद्या नवीन प्लेयरला घेतलं जातं आणि त्याला मोक्याच्या वेळेला पाठवलं जात असतं. एखादा गोलंदाज नवीन घेतला जातो आणि त्याला मोक्याच्या वेळेला गोलंदाजी दिली जाते. त्यावेळेला त्यानं त्या अनुकूल संधीचा असणारा फायदा उठवायला पाहिजे. त्यानं त्याचं कौशल्य, कसं, प्रावीण्य, त्याची क्षमता, त्याचा आत्मविश्वास हे या गोष्टी त्या ठिकाणी प्रकट केल्या पाहिजेत. नाविन्य, तुम्हाला प्रत्येक वेळेला जे काही जे नाविन्य निर्माण होत असतं ते नाविन्य शिकण्याची, नाविन्याची आवड तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. हे आपण वैयक्तिक कौशल्यामध्ये लक्षात घेतो. आपण त्याच पद्धतीनं त्याच मळलेल्या वाटेवरती त्याच मार्गाने जात असेल तर त्याच्यामध्ये नाविन्यता असत नाही. प्रत्येक गोष्ट नवीन पद्धतीने करणं, वेगळ्या पद्धतीने करणं, वेगळ्या म्हणजे रेग्युलर मार्ग सोडून असं म्हणायचं नाही आहे. ते म्हणजे नियमांची मोडतोड करून नव्हे, तर त्याच्यामध्ये काटकसरीनं उत्पादकता त्याची वाढवून कार्यक्षमपणे, परिणामकारकपणे करणं की त्याच्यामध्ये वेळ, श्रम, पैसा वाचू शकेल, त्याला नाविन्य असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रेरणा. वैयक्तिक कौशल्यामध्ये प्रेरणा हा खूप महत्त्वाचा भाग. तुमच्याकडे सगळी क्षमता असेल, सगळ्या रिसोर्सेस असतील, पण प्रेरणा नसेल तर ते संबंधित काम होईल याची शाश्वती नसते. तर प्रेरणा कशासाठी आवश्यक आहे, तर प्रेरणा त्या गोष्टीमध्ये सफलता आणण्यासाठी, ती गोष्ट यशस्वी करण्यासाठी, ती गोष्ट सक्सेस करण्यासाठी, ती गोष्ट परिपूर्ण करण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची आहे. आणि ती अतिशय उत्साहामध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा त्याच्यामध्ये वचनबद्धता. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण एक काम करत असतो, दुसऱ्याला विश्वास दाखवत असतो, एखादं प्रॉमिस करत असतो, एखादं वचन देत असतो, त्यावेळेला ते पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही वचन देत असताना 50 वेळा की विचार करा, पण एकदा वचन दिले की ते मोडू नका. एकदा शब्द दिला की तो मोडू नका. शब्द देण्यापूर्वी तुम्ही 1000 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर तो मोडता कामा नये. इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार. बघा, एखादं नवीन काम असेल, कोणतंही काम असेल, तर ते घेण्यासंदर्भात इनिशिएटिव्ह, आपला पुढाकार खूप महत्त्वाचा आहे. पुढाकाराची वृत्ती, पुढाकाराची भावना, पुढारी नव्हे, पुढारी वेगळं, पुढाकार वेगळं.
त्यामुळं इनिशिएटिव्ह घेणं, तुम्ही स्वतःहून पुढे येत आहे का, चला आपण करूया असं म्हणताय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पुढं जर होत असेल तर पाठीमागनं येणारे लोक भरपूर असतात. पण पहिल्यांदा पुढे व्हायला कोण तयार नसतं. तर ती जबाबदारी तुम्ही उचलताय का, हे वैयक्तिक प्रेरणेमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचा जो भाग येतो, आशावादी एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आपण नेहमी आशावादी असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट इच्छाशक्तीच्या जोरावर शक्य नसणारी सुद्धा, अशक्य असणारी सुद्धा गोष्ट आपण तुमच्या केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, तुमच्याकडे क्षमता आहेत, पैसा आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, फक्त प्रेरणा नसल्यामुळं आणि तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नसल्यामुळं ती पूर्ण होऊ शकत नाही. तर हे मी करणारच, मी हे होणारच. उलट विद्यार्थी मित्रांनो, तर हा आशावाद निश्चितपणे ठेवायला पाहिजे आणि त्या आशावादाचं रूपांतर प्रेरणेच्या रूपातून आपल्याला सफलतेकडे नेत असतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया की सामाजिक कौशल्य. ही वैयक्तिक कौशल्य झाली, ही सामाजिक कौशल्य आहेत. आपण इतरांशी संबंध कसे हाताळतो, आपण दुसऱ्याशी कसे वागतो, त्याच्यावरती पुढच्याची वागणूक अवलंबून असते. त्याच्यामध्ये सहानुभूती एक मुद्दा आहे. इतरांना समजून घेणे. बरेच लोक म्हणतात बघा, मला समजून घ्या, मी काय म्हणतोय बाय ऐका. बरेच लोक ऐकूनच समोरच्याच घ्यायचे तयार नसतात. तसं करून चालत नाही. पुढच्याचंही म्हणणं काय आहे हे पाहावं लागतं. भले तुमच्या म्हणण्याने करा, तुमचा निर्णय फिक्स ठेवा, पण त्याचं ऐकून तरी घ्या. तो काय म्हणते तो बघा. कदाचित त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल, कदाचित त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होऊ शकतो. तुम्ही निगेटिव्ह असं मला म्हणायचं नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो. त्याच्याही काही सूचना चांगल्या असू शकतात. त्याच्याहीमुळं आपल्याला काहीतरी वेळ, श्रम, पैशात बचत होऊ शकते वगैरे. इतरांचा विकास करणं हे तुमच्या नेहमी. जगाचा विकास झाला की माझा होणार, कारण जगामध्ये मी राहतो. सगळ्यांचा विकास झाला की माझाही होणार, कारण सगळ्यांच्यामध्ये मी पण येतो. ही भावना असायला पाहिजे. नाही, हा मग तर माझाच स्वार्थ ठेवला पाहिजे, माझं चांगलं पाहिजे, दुसरं जगाचं काय वाटेल ते होऊ दे, अशी भावना होऊन चालणार नाही. ही आपल्या सिंपत्तीमध्ये, सहानुभूतीमध्ये येत नाही. सेवा अभिमुखता. आपली वृत्ती ही सेवेची पाहिजे. दुसऱ्यांनी तुमची सेवा करावी का तुम्ही दुसऱ्याची सेवा करणार, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसऱ्यांनी तुम्हाला सेवा करावीविषयी वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्यांची सेवा करायला पाहिजे. तुम्हाला दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्यांना चांगलं म्हणायला पाहिजे. तुम्हाला कोणी गुड मॉर्निंग म्हणावं असं वाटत असेल, तुम्हीही दुसऱ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला पाहिजे. तुम्हाला कोणी शुभेच्छा द्यावं असं वाटत असेल तर तुम्हीही त्यांना काही लोकांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. किंबहुना मी तर म्हणेन की तुम्ही 10 लोकांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यातले 2 लोक तुम्हाला त्याचं उत्तर देतील, 5च देतील, 5 कदाचित देणार सुद्धा नाहीत. विविधतेचा लाभ. आपण ज्यावेळेला दुसऱ्यांचा विचार करू, इतरांचा विचार करू, इतरांचं समजून घेऊ, इतरांना विकास करायचा प्रयत्न करू त्यांचा, त्यावेळेला जी विविधता निर्माण होणार आहे, त्या विविधतेचा तुम्हाला फायदा निर्माण होणार आहे. तुमचे मित्रमैत्रिणी विविध क्षेत्रातले असू देत, त्या क्षेत्रातले फायदे होतील. विविध उद्योगातील असू दे, त्याचा तुम्हालाच फायदा होऊ शकेल. पण एकाच प्रकारचे जरी तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा संबंधित लोक असतील, तुमची ओळख असेल, तेव्हा हा ह्याच्यामध्ये मला वकील नाही, मला कोण वकील, इंजिनियर नाही, वकील मला कोण ओळखीचं नाही, चार्टर्ड अकाउंट नाही ना, माझ्या ओळखीचं कोण नाही, अमुक हे माझ्या ओळखी. अरे मग तुझ्या ओळखीचं आहे कोण? ते शिक्षक नाही ओळखत, म्हणजे ऑफिसमधले नाही, म्हणजे माझं ही विविधता कुठं आहे? ही विविधता महत्त्वाची आहे. तुम्ही समाजामधल्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना ओळखतात. बँकेतल्या माणसाला ओळखता, विम्याच्या याच्या क्षेत्रातले ओळखता, शिक्षण क्षेत्रातल्या ओळखता, आरोग्य क्षेत्रामध्ये होतात, हे डॉक्टर तुमच्या ओळखीचा आहे, तो मेडिकलवाला ओळखीचा आहे. ह्या ओळखीचे फायदे होतात. कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे, त्याच्या ओळखीचा. कोणत्याही शहरात जाऊ दे, तुमचा ओळखीचा मनुष्य पाहिजे. तो तुम्हाला त्या शहरात गेल्यानंतर तुम्ही त्याला, जर तुमच्याकडे तो आल्यानंतर मदत करत असेल तर तुम्ही त्याच्याकडे गेला की मदत करू शकता. राजकीय जागरूकता.
काही वेळेला काही लोक काही पक्षाशी संलग्नित असतात, त्या पक्षाचा झेंडा ते घेऊन मिरवत असतात, हरकत नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची सहानुभूती मिळत असेल, त्याचा त्यांना बेनिफिट होत असेल, त्या संबंधित लोकांच्याकडून त्यांना सहानुभूती मिळत असेल, हरकत नाही. फक्त तुम्ही त्याच्याशी कसं वागता त्याच्यावरती त्यांची वागणूक अवलंबून असणार आहे. सामाजिक कौशल्य, प्रभावी संदेशवहन, याबाबतीत मी काल परवाही बोललो असेल की आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपलं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे. नाही, आपलं कम्युनिकेशन इतकं वीक आहे. म्हणजे माझे व्हॉट्सअपवरती एवढे मित्र आहेत, मला एवढे लोक शुभेच्छा देतात, म्हणजे तुमचं संदेशवहन चांगलं असं नाही. मी एक हाक मारली की 50 जण येतात, म्हणजे संदेशवहन चांगलं असं नाही. तर तुम्ही जी भाषा वापरता, तुम्ही जे काही शब्द वापरता, तुम्ही जे काही बोलत असताना मांडणी करता, दुसऱ्याचं तुम्ही किती शांतपणे ऐकून घेऊ शकता, त्याच्या मताचा किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभिमान करता, ते खूप महत्त्वाचं असतं. नेतृत्व, लिडरशिप ही तर फार रेअर गोष्ट असते. प्रत्येकाला वाटतं मी चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करू शकतो, पण ते करण्यासाठी तुमच्याकडं काही बेसिक क्वालिटीज असाव्या लागतात. तुम्ही 4 लोकांच्याकडून काम करून घेऊ शकता का, याच्यावरती नेतृत्व अवलंबून असतं. उत्प्रेरक बदला म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट किती इनिशिएटिव्हली, मोटिवेशनली डेव्हलप करू शकता आणि नाविन्य आणत असताना ती त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं चेंज करू शकता, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कराराशी बांधिलकी, आपण ज्यावेळेला एखादा कॉन्ट्रॅक्ट करतो, त्या कॉन्ट्रॅक्टशी आपल्याला अटॅच राहावं लागतं, प्रामाणिक राहावं लागतं, तो पाळावा लागतो. एखाद्याला आपण शब्द दिला, प्रॉमिस दिलं, तर ते पाळावं लागतं. आणि पुढचा मुद्दा आहे सहयोग व सहकार्य. तुम्ही काही लोक हे गोष्टीशी तुम्ही सहयोग असलं पाहिजे, अटॅच असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या संघटनेचं सदस्य जसं असताना तसं, जसं तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुम्ही जसं सहयोग असतात, जसं एकमेकांना सहकार्य करत असताना तो तुमचा कोणतरी जवळचा असायला पाहिजे, संबंधित असायला पाहिजे असं नाही. आपण अनोळखी माणसाला जरी सहकार्य केलं तरीसुद्धा तो लक्षात ठेवतो तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचं धन्यवाद किंवा आभारसुद्धा व्यक्त करतो. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये कार्यसंघ क्षमता. म्हणजे तुमची जी टीम आहे, त्या टीमच्या कॅपॅसिटी काय आहे, तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपची क्षमता काय आहे, त्या ग्रुपमध्ये असणारे कोण आहेत आणि ते तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात, तुम्ही त्यांना किती चांगल्या पद्धतीने मदत करू शकता, हे कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये, सामाजिक स्किल्समध्ये लक्षात घेतलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकतर वैयक्तिक आपली क्षमता ठरवता येत नाहीत, आपलं सामाजिक भान आपल्याला माहिती असत नाही, आणि मग आपण कोणतंही कार्य करत असताना मग आपल्याला एकटं वाटतं. आपल्याला आपली क्षमता आपण जाणून न घेतल्यामुळं ते आपण एकटेच आहोत, मला कोणच मदत करत नाही, माझं असं, ही भावना निर्माण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 5 मुद्दे सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेचे घटक म्हणून सुद्धा आपण लक्षात घेतलेले होते. पण त्याच्यामधलं असणारं विश्लेषण वेगळं होतं आणि या ठिकाणचं असणारं विश्लेषण वेगळं आहे. हे आपण कौशल्य म्हणून लक्षात घेतलं, किंवा घटकामध्ये आणि याच्यामध्ये फार फरक करण्याची पण तशी गरज नाही. दोन्ही एकत्रित आपण, कारण मुद्दे तेच आहेत, त्याच्यातलं विश्लेषण केवळ वेगळं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
भावनिक बुद्धिमत्तेचा जो अभ्यास आहे आपला संपतोय, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हटलं. आणि हा आजकाल व्यवसायामध्ये असेल, प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये असेल, तर या भावनिक बुद्धिमत्तेला खूप खूप महत्त्व आहे. आणि त्याशिवाय आपण आज कोणतंही काम करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल खूप खूप धन्यवाद.